मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांना केलाय। कराडच्या एन्काउंटर करता 5 कोटी त्यानंतर 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा कासलेचा आहे। रणजित कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते। मागील काही दिवसांपूर्वी त्याला निलंबित सुद्धा करण्यात आलं। त्यानंतर त्यांना अनेक दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून केले। आता वाल्मिक कराड याच्या एन्काउंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे। सोशल मीडियावर देखील रणजित कासले याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। तो व्हिडिओ आपण पाहणार आहोत। अर्थात त्या व्हिडिओची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहे। तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर। तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही। पण मित्रांनो, एन्काउंटर कसा, आता ऐका, एन्काउंटर कसा बोगस केला जातो। तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली। पहिले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी, आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं। मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक, आणि मग त्या ठिकाणी जातात। ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील, आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात। तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात। लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड 10 करोड 20 करोड 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत, आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचं सरकार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात। मित्रांनो, स्लीप ॲपनिया आजारामध्ये श्वास घ्यायचं माणूस विसरतो, त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची पोलीस घोषणा करू शकतात। त्यामुळं त्याला कधीही मारलं जाऊ शकतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जर गेम झाला किंवा मारून टाकलं तर ही केस पूर्णपणे संपू शकते। त्यामुळं वाल्मिक कराडचा एन्काउंटर कधीही होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।